नमस्कार। तर आज मी तुम्हाला 10 लोकांचा स्वयंपाक कसा करायचा याच्या सोप्या आणि अचूक टिप्स देणार आहे। तर 10 लोकांचा नाही तर आपण जास्त लोकांचाही स्वयंपाक करू शकतो। तर तो कसा करायचा याच्या टिप्स मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अनेकांना वाटतं की मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करायचा म्हणजे गोंधळ उडतो, पण जर आपण योग्य मोजमाप ठेवले तर अगदी सहज असा हा स्वयंपाक करता येतो। तुम्ही अगदी नवशिके जरी असलात तरीही या टिप्स वापरून उत्तम स्वयंपाक तुम्ही करू शकता। बराच वेळा मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करताना किलोच्या मापाने अंदाज बांधणे जरा कठीण जाते, म्हणूनच मी तुम्हाला वाटी आणि चमच्याच्या मापाने सोप्या टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुमचा स्वयंपाक अचूक आणि चविष्ट होईल। तर आपल्याला हे माप कळत नाही तर आपण किती घ्यायचं, काय घ्यायचं, पाणी किती घ्यायचं, त्याच्यानंतर मीठ किती टाकायचं, मसाले किती वापरायचे, हे सर्व प्रॉब्लेम आपल्याला स्वयंपाक करताना येत असतात। तर हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मी स्वयंपाक तुम्हाला फक्त मी काय केलं आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवलेलं आहे। पूर्ण स्वयंपाक कसा करायचा याच्या फक्त टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत। तर मी मसाले भात केलेला आहे, या भाज्या शेपूची भाजी आणि उसळ केलेली आहे। तर आपण आता चपाती करणार आहोत। तर चपातीचं माप कसं घ्यायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर आम्ही 3च लोक आहेत घरामध्ये, तर 3 लोकांसाठी मी हे एका माणसासाठी 2 चमचे रोज पीठ घेत असते। तर 3 लोकांसाठी 6 चमचे हे आपण पीठ घेणार आहोत। गव्हाचं पीठ आहे, तर याच्यामध्ये जवळजवळ एका चमच्यामध्ये 2 ते 3 पोळ्या सहज होतात आणि ते एका माणसासाठी सहज पुरतात। त्याच्यामुळे मी रोज हे 3 चमचे घेते। तर तुम्ही 10 लोकांसाठी त्याप्रमाणे माप घेऊन आपण हे पीठ घ्यायचं आहे। तर जवळजवळ मी 20 चमचे हे मी पीठ घेणार आहे, म्हणजे अगदी प्रमाणामध्ये चपात्या होतात आणि अगदी परफेक्ट अशा त्या पुरतात। त्याच्यानंतर आपण डाळ सुद्धा घेतो बघा। तर डाळ घेताना सुद्धा मी हे आमच्या तिघांसाठी रोज 2 वाट्या हे डाळ घेत असते। तर आपण आता 10 लोकांसाठी त्याप्रमाणे माप घेऊन तर मी याला 6 वाट्या जवळजवळ डाळ घेणार आहे। याचं वरण अगदी परफेक्ट असं प्रमाणामध्ये होतं आणि 10 लोकांसाठी ते अगदी पुरतं। तर आपण जास्त लोकांसाठी करायचं असेल तर त्याप्रमाणे आपण ही डाळ घ्यायची आहे, त्या प्रमाणातच आपल्याला ते पुरतं। त्याच्यानंतर मी आता तांदूळ दाखवतेय। तर 3 माणसासाठी 1 वाटी तांदूळ हा अगदी पुरेसा होतो। भरपूर प्रमाणात भात होतो, आपण मसाले भात केला तरीही तो पुरतो। तर मी 3 वाट्या हे तांदूळ घेतलेले आहेत बघा। आणि जास्त कमी लहान मुलं जर असतील तर त्याच्यासाठी मी 1 वाटी फक्त जास्त घेतलेला आहे। 3-3.5 वाट्यामध्ये अगदी 10 लोक आरामामध्ये भात किंवा मसाले भात ते खाऊ शकतात। तर मी हे एवढं माप घेतलेलं आहे बघा। तर अगदी परफेक्ट हे प्रमाण अगदी तांदूळाचं आहे, जास्त कमी अजिबात होत नाही, व्यवस्थित हे प्रमाणामध्येच होतं। त्याच्यानंतर मी 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी मी ह्याच वाटीने 8 वाटी त्या भातामध्ये पाणी टाकणार आहे। तर ते अगदी प्रमाण बरोबर होतं। त्याच्यानंतर एका वाटीसाठी 1 चमचे मी हे मीठ टाकत असते रोज। तर मी हे 3 वाट्यांसाठी हे 3 चमचे मीठ टाकायचं आहे। त्याचप्रमाणे आपण मसाल्याचं सुद्धा करायचं आहे। ज्याप्रमाणे आपण रोज खिचडी करतो किंवा भाजी करतो त्या प्रमाणात आपण जे मसाले आपण वापरतो त्याचप्रमाणे आपण चमच्याच्या साहाय्याने सुद्धा रोज एका वाटीसाठी 2 चमचे लाल तिखट टाकत असाल तर आपण 3 वाट्यासाठी 6 चमचे लाल तिखट टाकायचं आहे। त्याचप्रमाणे मसाल्याचं सुद्धा आपण याच पद्धतीने करायचं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणात तिखट मसाला हा अगदी पडतो। मीठही कमी जास्त प्रमाणात होत नाही। त्याच पद्धतीने आपण पूर्ण स्वयंपाक हा करायचा आहे। आपण जास्त लोकांचा स्वयंपाक सुद्धा याच पद्धतीने करू शकतो। मी अगदी जिरे मोहरी सुद्धा मापामध्येच टाकते। तेलाचं प्रमाणही आपण त्याच पद्धतीने ठेवायचंय। एका वाटीसाठी आपण ज्या पद्धतीने आपण रोज 3-4 लोकांसाठी जो स्वयंपाक करतो त्याच पद्धतीने आपण तेच प्रमाणात मोजून आपण हे तेल, तिखट, मसाला आपण सर्व गोष्टी या करायच्या आहेत। याच पद्धतीने बघा मी उसळ केलेली आहे, अगदी सुंदर अशी छान अशी उसळ झालेली आहे बघा। तर्री भात, त्याच्यामध्ये मीठही कमी नाही, तिखट मसालाही कमी नाही,
अगदी व्यवस्थित असा हा होतो। जर आपल्याला गूळ जर टाकायचा असेल तर आपण चिंच जेवढी घेतली त्याच्या दुप्पट आपण गूळ टाकायचा। तर अशा प्रमाण आपण अगदी अचूक ठेवायचं। तर पोळ्यासुद्धा बघा तुम्ही, चपात्यासुद्धा माझ्या अगदी व्यवस्थित अशा भरपूर झालेल्या आहेत। 10 लोकांसाठी ह्या अगदी परफेक्ट आहेत। त्याच्यानंतर मी भजीसुद्धा केलेली आहे थोडीशी। तर भजीसुद्धा मी 1 वाटी 3 माणसांसाठी 1 वाटी पीठ, अगदी बेसन पीठ भरपूर होतं, तर आपण 10 माणसांसाठी त्या वाटीच्या मापाने आपण करायचे। तर मी शेपूची भाजीसुद्धा केलेली आहे। तर ही जवळजवळ मी 2 जुड्यांची ही शेपूची भाजी सुद्धा केलेली आहे। कोरडी याची भाजी पाहिजे म्हणून मी शेपूची भाजी त्याच्याबरोबर केलेली आहे। आणि याच पद्धतीने आपण सर्व स्वयंपाक करायचा आहे। तर कोरडी भाजी जर असेल तर अर्धी वाटी आणि पातळ भाजी असेल तर 1 वाटी या प्रमाणात आपण सर्व स्वयंपाक करायचा आहे। याच पद्धतीने बघा मी मसाले भात सुद्धा केलेला आहे, अगदी परफेक्ट आणि अगदी व्यवस्थित झालाय। तर आज मी तुम्हाला सांगितले की 10 जणांसाठी किती प्रमाणात धान्य, डाळी, मसाले व तेल वापरावे। याच पद्धतीने तुम्ही लोकसंख्येनुसार प्रमाण ठरवू शकता। वाटी व चमच्याने प्रमाण ठेवले की अंदाज अचूक बसतो। तुम्ही मोठ्या प्रमाणात स्वयंपाक कसा करता, तुम्हाला कोणत्या अडचणी येतात, खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। अशाच उपयुक्त टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।